नमस्कार, मी डॉक्टर स्मिता चाकोते. आजचं माझं विचार मंथन. दोन व्यक्ती जेव्हा रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा बऱ्याच गोष्टी देवाणघेवाणमध्ये होतात. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला मदत करते, आपलं काही काम करून देते. एखादी व्यक्ती आपल्याला पैशाने मदत करते, मग ते मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण, आई, वडील, आप्त. आणि आपल्याला माणूस म्हणून कधी ना कधी कोणाची ना कोणाची मदत नक्कीच लागते बरं का. आणि जेव्हा आपल्या रिलेशनमध्ये प्रेम असतं ना, तेव्हा आपण खूप आनंदाने दुसऱ्यांसाठी बऱ्याच गोष्टी करतो. म्हणजे साधंच उदाहरण घ्या ना, जेव्हा नवीन लग्न झालेलं असतं तेव्हा पत्नी अगदी 12 वाजेपर्यंत पतीची वाट बघते, छान स्वयंपाक करते. किंवा दोन मैत्रिणी जेव्हा खूपच जिवलग असतात तेव्हा एखादी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीसाठी फी भरायला पैसे देते. भाऊ आणि बहीण, बहिणीला काही त्रास झाला तर भाऊ लगेच मध्यरात्री पळून येतो. तर हे सगळे प्रेमाचे रेशीम बंद असतात तोपर्यंत सर्व काही सुरळीत असतं बरं का. पण एकदा का नात्यात अविश्वास आला, दुरावा आला, तर मग काय घडतं? तर मग ज्या व्यक्तीने आपल्यासाठी काही केलेलं असतं ना, मग ती व्यक्ती आपल्याला सांगत राहते, मी तुमच्यासाठी हे केलं, मी तुमच्यासाठी एवढा वेळ घालवला, मी तुमचे हे कामं करून दिले बरं का, मी तुम्हाला एवढे पैशाची मदत केली बरं का, मी तुम्हाला एवढी जागा दिली बरं का. आणि होतं काय, एकतर नात्यात दुरावा आलेला असतो आणि दुसरं जेव्हा समोरची अत्यंत जिवलग व्यक्ती असते ना, ती असं काही बोलून जाते क्षणात, मग दुरावा कमी होण्याच्या ऐवजी वाढायला लागतो. तर काय करावं अशा वेळी? जेव्हा हलकीशी शंका येते किंवा थोडासा दुरावा येतो तेव्हा एक गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात ठेवावी की आपण प्रेमापोटी त्यांची मदत केली होती. आपल्या हृदयात प्रेम होतं म्हणून आपण त्यांना मदत केली होती. त्यामुळं शक्यतो जेवढं जमेल तेवढं समोरच्या व्यक्तीला कधी सांगू नका आम्ही तुमच्यासाठी काय केलं. कारण अख्खं ब्रह्मांडच पहा ना, सूर्य रोज उगवतो, आपल्याला प्रकाश देतो, झाडांना प्रकाश देतो, पण कधी म्हणतो का हो, मी तुम्हाला प्रकाश दिले, मी तुम्हाला प्रकाश दिले, मी तुम्हाला प्रकाश दिले? नाही ना. आपला प्रत्येक श्वास, भगवंताने ही सुंदर सृष्टी आपल्याला दिली आहे, आपल्याला खायला दिलंय, आपल्याला वस्त्र दिलंय, आपल्याला कपडे दिले. भगवंत कधी म्हणतो का हो, मी तुला हे दिलंय, मी तुला हे दिलंय, मी तुला हे दिलंय? आपली आई जी 9 महिन्यात आपल्याला पोटात ठेवते,
आपल्याला वर्षभरपर्यंत स्वतःचं स्तनपान करते, आपल्याला जेवू खाऊ घालते, आजारी पडले तर आपला बाप आपल्याला बघतो, शाळा शिकवतो, शिक्षण देतो, आपल्या पायावर उभं करण्यासारखं करतो. पण आपले माता पिता ते कधी म्हणतात का मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं? तर खरं सांगायचं तर ह्या विचाराबाबतीत आपला दृष्टिकोन आपण बदलूया बरं का. म्हणजे मी कोणाची मदत केली आहे, मी कोणाची पैशानी मदत केली आहे, वेळेनी मदत केली आहे, ज्ञानाने मदत केली आहे, कर्मानी मदत केली आहे, तर फक्त एवढाच दृष्टिकोन ठेवायचा आहे की भगवंता तुम्ही माझ्याकडून किती सुंदर कर्म करून घेतले आहे. म्हणजे प्रेमा खातर कोणाची सेवा केली, आई वडिलांची, किती सुरेख योग आहे. कर्म किती सुंदर तयार केले बघा. म्हणजे भगवंतच आपल्याकडून चांगले कर्म करून घेतो. आपल्याकडून जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण पैसे देतो तर ती एक सेवाच नाही का? एखाद्या व्यक्तीला ज्ञानार्जन करतो ती एक सेवाच नाही का? एखाद्या व्यक्तीला आपल्या भाकरीचा तुकडा अर्धा आपण देतो ती एक सेवाच नाही का? तर जेव्हा आपण काही देतो ते आपण देत नसतो, भगवंत आपल्याकडून चांगले कर्म घडवून आणत असतो. आणि असा जेव्हा आपल्याला विचार येतो तेव्हा आपल्यातला मीपणा, मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं, हे कुठेतरी हळूच कापरासारखं उडून जायला लागतं बरं का. आणि हे जितकं जास्ती लवकर उडेल ना तितकं परत नात्यात प्रेम जुळून येतील आणि परत नात्याचे रेशीम बंध घट्ट विणले जातील. चला तर मग काही गोष्टी व्यक्त न केल्याने प्रेम करायला शिकूया. चला तर मग प्रेम करायला शिकूया. चला तर मग प्रेम करायला शिकूया. चला तर मग प्रेम करायला शिकूया. ह्या भगवंतावर, ह्या सृष्टीवर, ह्या सृष्टी तलावरच्या मानवावर, ह्या सृष्टी तलावरच्या प्राण्यावर, झाड्यावर, पक्ष्यावर, मुक्या प्राण्यावर चला तर मग प्रेम करायला शिकूया. चला तर मग प्रेम करायला शिकूया. चला तर मग प्रेम करायला शिकूया. श्री स्वामी समर्थ.